नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुमचा अभ्यास 12वीचा खूप चांगला चालला असावा आणि एमएसटी सीटला तुम्ही नक्कीच टार्गेट केला असावा। सिलेबसमध्ये काय बदल झाला आहे 2025च्या, तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सच्या या प्रत्येकी 11वीच्या सिलेबसमध्ये हलकेसे एक टॉपिक्स ॲड करण्यात आले आहेत आणि काही छोटे मोठे टॉपिक रिमूव्ह देखील करण्यात आले आहेत। फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्समध्येच फक्त चेंज आहे, बायोलॉजीमध्ये मात्र काहीही चेंज नाही। आपण डिटेल्समध्ये एक्झामची लेवल बघूयात, कशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला येतील त्याच्याविषयी काहीसं डिस्कशन करूयात आणि पुढे एक्झॅक्टली चेंज काय तो देखील आपण डिस्कस करूयात। सो एमएसटी सीईटी 2025चा हा सिलेबस आहे। याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक्झामची लेवल बघूयात। तर एक्झामची लेवल जर तुम्हाला विचारलं गेलं तर 11वीमधनं 20% आणि 12वीमधनं 80% ऑलमोस्ट असं वेटेज असतं आपल्या ह्या एमएसटी सीईटीच्या सिलेबसला। दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे एमएसटी सीईटीच्या पेपरमध्ये हा पूर्णपणे ऑनलाईन होणारा पेपर असतो, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते। फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या तीन विषयांच्या प्रश्नांची जी लेवल असते ती आपली असते जेडब्ल्यू मेन्सच्या प्रश्नांची लेवल। जेडब्ल्यू मेन्सचे आपले सिंपल क्वेश्चन्स आणि मीडियम टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही करू शकता आणि अभ्यास जर फार चांगला करायचा असेल तुम्हाला आणखी तर थोडेसे टफ क्वेश्चन्स देखील करू शकता, निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल। प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर सॉल्व्ह करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि यामुळे तुमचा स्कोर आणि एक्झामचा पॅटर्न समजण्यास मदत होत असते। बायोलॉजीविषयी जर बोलायचं असेल तर बायोलॉजीच्या प्रश्नांची लेवल ही नीटच्या प्रश्नांच्या लेवल इतकीच असते जशास तशीच असते। एमएसटी सीईटीचं जर एक्झॅक्टली पॅटर्न तुम्हाला जर माहिती नसेल तर 2 मिनिटात हा सुद्धा तुम्ही जाणून घ्यावा। एमएसटी सीईटीमध्ये मुख्यतः असा 3 क्वेश्चन्स पेपर, प्रत्येकाचा जो टाईम असतो, पेपर 1 मॅथमॅटिक्स असतो, पेपर 2 फिजिक्स आणि केमिस्ट्री असतो आणि पेपर 3 हा बायोलॉजी असतो। मोस्ट ऑफ द स्टुडंट्स काय करतात, पीसीएम म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हा पेपर अटेम्प्ट करतात, कारण त्यांना पुढे इंजिनिअरिंगला स्कोप असतो आणि इंजिनिअरिंगला जायचं असतं। पुढे जर बघितलं तर काही स्टुडंट्स फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा पेपर अटेम्प्ट करतात, कारण त्यांना पुढे ॲग्री म्हणा, फार्मसी म्हणा, हॉटेल मॅनेजमेंट म्हणा अशा टाईपच्या पुढच्या करिअरच्या वाटा निवडायच्या असतात, तो त्यासाठी त्या पेपरला ते अटेम्प्ट करतात। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मॅथमॅटिक्स पेपर 1 म्हणून ओळखतो आपण याला। 11वीमधनं 10 क्वेश्चन्स येतात, 12वीमधनं याचे 40 क्वेश्चन्स येतात, प्रत्येकी प्रश्न हा 2 मार्क्सचा असतो, म्हणून टोटल वेटेज बनतं आपलं 100 मार्क्सचं। 11वीच्या सिलेबसमधनं 20 क्वेश्चन्स 20 मार्क्सचं वेटेज आणि 12वीच्या सिलेबसमधनं 80 मार्क्सचं वेटेज। या प्रकारे हा 100 मार्क्सचा असा पेपर। फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं बघितलं तर प्रत्येकी प्रश्न 1 मार्क्सचा असतो। 11वीमधनं 10 क्वेश्चन्स फिजिक्सचे, केमिस्ट्रीचेही 10 क्वेश्चन्स, त्याच टाईपमध्ये 12वीचे 40 प्रश्न फिजिक्सचे आणि त्याच प्रकारे केमिस्ट्रीचेही 40 प्रश्न, प्रत्येकी एक मार्क्सला हा क्वेश्चन असतो आणि अशामुळे फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हणून 100 मार्क्स होतात। याच्यासाठीही टाईम जो अलोकेट केलेला असतो तुम्हाला 90 मिनिटांचा असतो। नंतर आहे पेपर नंबर 3 बायोलॉजी। याचाही प्रत्येकी प्रश्न हा 1 मार्क्सचाच असतो, म्हणून 11वीमधनं 20 क्वेश्चन्स येतात आणि 12वीच्या सिलेबसमधनं 80 क्वेश्चन्स येतात, अशामुळे होतात त्याचे 100 प्रश्न। मग तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स 100 अधिक 100 200 मार्क्स, किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 100 आणि 100 असे 200 मार्क्स, अशा प्रकारे 200 मार्क्सच्या आपण पेपर अटेम्प्ट करतो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यामध्ये। आता पेपरची लेवल तुम्हाला समजलीच आहे। आता बोलल्याप्रमाणे जेडब्ल्यू मेन्स आणि नीटचे पेपर्स तुम्हाला इथं सॉल्व्ह करावे लागतील, त्याची मदत देखील होणार आहे, किंवा सरळ एमएसटी सीईटीचे प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपर सॉल्व्ह करायचे। त्याच्यामध्ये सगळा तो पॅटर्न तुम्हाला जशाच तसा समजेल, म्हणूनच आपण एमएसटी सीईटीच्या प्रॉपरली प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्सला खूप जास्त महत्त्व देतो आणि तुम्हीही द्यायला नक्कीच पाहिजे। याच्यामध्ये आपण जर बघितलं, याच्यामध्ये फिजिक्समध्ये मुख्यतः जो नवीन टॉपिक ॲड झाला आहे, आता हे 11वीचा सिलेबस आहे, मी स्पेसिफिकली तुम्हाला 11वीच्या सिलेबसचं बोलत आहे। 12वीच्या सिलेबसमध्ये काहीही चेंज नाही, जो आपला 12वी बोर्डचा सिलेबस आहे तो जशाच तसा 100% एमएसटी सीईटीला आहे। 11वीचे काहीच टॉपिक्स लाईक तुमच्या समोर काही टॉपिक्स दिसत आहेत, तर त्यातले फक्त आणि फक्त 10 टॉपिक फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे, मॅथमॅटिक्सचे आणि बायोमध्ये तर काही चेंजेस नाही आहे। जसं की फिजिक्समध्ये काय चेंज झाला, तर फिजिक्समध्ये जे ॲडिशनली टॉपिक्स ॲड केले गेले आहेत ते आहे व्हेक्टर आणि इथं एरर ॲनालिसिस। बाकीचे ॲज युजल जसेच तसे टॉपिक आहेत, मोशन इन प्लेन असेल, लॉज ऑफ मोशन असेल, ग्रॅव्हिटेशन असेल, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, साऊंड, ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि सेमीकंडक्टर। हेच टॉपिक आपले अगोदरसुद्धा होते, फक्त याच्यामध्ये 2 टॉपिक्सची ॲडिशन करण्यात आलेली आहे। हे फिजिक्सचं झालं। प्रत्येकी टॉपिक जवळपास 1 मार्क्ससाठी असतो, 10 टॉपिक्स आणि 10 मार्क्स, हे झालं फिजिक्सचं वेटेज। केमिस्ट्रीमध्ये सुद्धा काही चेंज नाही आहे, फक्त एक चेंज आहे एका टॉपिकचा, तो आहे सगळ्यात शेवटचा टॉपिक केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ। बाकीचे ॲज युजल आपलं सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग, redox reactions, elements of group 1 and 2,
त्याच टाईपमध्ये स्टेट्स ऑफ मॅटर, ॲडसॉर्प्शन अँड कोलॉइड्स आणि हायड्रोकार्बन्स, बेसिक्स ऑफ द प्रिन्सिपल्स ऑफ द ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा आपला 11वीचा सिलेबस. फक्त नवीन एक टॉपिक हा ॲड झालेला आहे. सो महत्त्वाचं आहे आपल्यासाठीचं. सो मॅथमॅटिक्समध्येही ॲज युजल तेच 10 टॉपिक्स आहेत. याच्यामध्येही असंच आहे, 10 टॉपिक्स आहेत. प्रत्येकी टॉपिक ऑलमोस्ट 1 मार्क्ससाठी असणार आहे. केमिस्ट्रीला देखील, इवन मॅथ्सलाही असंच आहे. प्रत्येकी टॉपिक हा 2 मार्क्ससाठी असणार आहे, कारण मॅथ्सचं वेटेज जास्त असल्यामुळे असं. सो इथेही 10 टॉपिक्स आहेत. ट्रिग्नोमेट्री 2 असेल, स्ट्रेट लाईन, सर्कल, प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर, परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स, फंक्शन्स, लिमिट्स, कंटिन्युटी आणि ॲड झालेला आपला आहे कॉनिक सेक्शन्स. हा नवीन ॲड झालेला हा टॉपिक आहे. बायोलॉजीमध्ये काहीही चेंज नाही, ॲज युजल कमीच टॉपिक्स आहेत आणि वेटेज जास्तीचंच आहे. बायोमॉलिक्युल्स, रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर, ह्युमन न्यूट्रिशन, एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन्स हा आपला सिलेबस आहे MST CETचा फ्रॉम द 11th स्टँडर्ड्स. 12वीमधनं काही चेंज नाही आहे, याची आपण काळजी घ्यावी. जे स्टुडंट्स MST CETची प्रिपरेशन करू इच्छित आहेत 2025साठी, आपण याच वीकमध्ये एक नवीन बॅच लॉन्च करत आहोत. बॅचचे काहीशे फीचर मी एक्सप्लेन करेल आणि आपला असलेला एक चांगला सिलेक्शन रेशो तुम्हाला मी दाखवत आहे. प्रिव्हियस टॉपर्स तुम्ही इथं बघून घेऊ शकतात. आपला प्रिव्हियस टॉपर मागच्या काही लिस्टमध्ये जर बघितलं तर 99.96मध्ये असलेली ही टॉपर आपली यशदा. त्याच टाईपमध्ये असे बरेचसे सिलेक्शन्स आपण 100च्या बॅचमधनं लाईक 35+ एकदम चांगले सिलेक्शन्स दिलेले आहेत. टॉपमोस्ट इन्स्टिट्यूटला आहेत. बाकीचेही CET क्वालिफाय आहेत आणि ते देखील चांगल्या इन्स्टिट्यूटलाच आहेत नक्कीच. आपली जी बॅच आहे विद्यार्जन सायन्स अकॅडमीमार्फत ही आता असणाऱ्या लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपाची. याच्यासाठी एक्सपर्ट आणि एक्सपिरियन्स्ड फॅकल्टीज आहेत. ॲज युजल आपला महाराष्ट्रातील एकदम सर्वोत्कृष्ट रिझल्ट आहे. कमी मुलांमध्ये खूप चांगला रिझल्ट आहे. यावर्षी आपण लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रभर आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. तशी आपल्याला डिमांड आलेली आहे वेगवेगळ्या भागांमधनं, मुलांकडनं. सेपरेट आपण या बॅचमध्ये MCQ सेशन्स म्हणा किंवा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स म्हणा, डाऊट सॉल्विंग आपण लाईव्ह सेशन्समधनं माध्यमातून घेणार आहोत. सिलेबस एक्झॅक्टली तुम्हाला पूर्ण शिकवला जाईल ॲज पर द अवर लेटेस्ट CET पॅटर्न. त्याच टाईपमध्ये प्रत्येक दिवशी आपल्याकडं लाईव्ह क्लासेस असणार आणि त्याच्या रेकॉर्डेड लेक्चर्स पण तुम्हाला अवेलेबल भेटणार. टेस्ट पण नवीन पॅटर्नप्रमाणेच आपण तयार केल्या आहेत. एक्सपर्ट्सनंच टेस्ट तयार केल्या आहेत, त्या देखील तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. आणि कुठल्याच कंटेंटला काही लिमिटेशन नाही आहे, अनलिमिटेड ॲक्सेस आहे सगळ्याच कॉन्टेंटला. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण या टाईपमध्ये असे सगळे फॅकल्टीज आहेत की प्रत्येकाचा ॲव्हरेज एक्सपिरियन्स हा 10 इयर्स प्लस आहे. ऑलमोस्ट 5 इयर्स, 6 इयर्स, 10 इयर्स, 15 इयर्स, 20 इयर्स असा हा एक्सपिरियन्स असलेले एक्सपिरियन्स्ड फॅकल्टीज आहेत. टॉपमोस्ट टीम आपल्याकडे आहे. नक्कीच तुम्ही या आपल्या शिक्षकांचा, आमचा, सगळ्यांचाच ह्या सेशनचा फायदा करून घ्यावा आणि नक्कीच तुमच्या स्कोरला फायदा होऊन जाईल. तुम्हाला डाउनलोड करायचं विद्यार्जन सायन्स अकॅडमीचं ॲप. जर अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम असेल आपल्याकडं, जर iOS ऑपरेटिंग सिस्टम असेल तर तुम्हाला ClassPlus ॲप डाउनलोड करून असा ORG कोड टाकायचा आहे. जर तुम्हाला ॲडिशनली काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच या नंबरला कॉल करू शकता. ऑनलाईनसाठी ही बॅच फक्त आणि फक्त 4,999मध्ये अवेलेबल असणार आहे. ऑफलाईनसाठी 12,000 रुपीजची ही बॅच असणार आहे. आपल्या ऑफलाईन सेंटरला ते अद्यापही चालूच आहे आणि आणखी एक नवीन क्रॅश कोर्स लाईक 50 डेजचा क्रॅश कोर्स देखील सुरू होणार आहे. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रांशीही शेअर करू शकता आणि ह्या चांगल्या कोर्सला तुमच्या मित्रांसोबत तुम्ही देखील नक्कीच डेमो लेक्चर्स बघून ॲक्सेस घेऊ शकता. काही डाऊट्स असेल, काही काउन्सिलिंगचे प्रश्न असतील तुमचे, निश्चितपणे फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही या नंबरला विचारून तुमच्या शंकेचं सगळं निरसन करू शकता, तुमचे डाऊट सॉल्व्ह करू शकता. थँक्यू स्टुडंट्स, थँक्यू.